हाय मित्रांनो, नमस्कार. हे आलोय बागायत, बसलोय आपलं. पाणी काल बी सोडलं नाही, आज सोडलं. पाक लाईट जायच्या मग किती चालतंय 10-15 मिनटं पाणी नाही. अर्धा तास तर चालत होती. काल चालू केलं ना, तुम्ही अर्धा चाललं असतं तुम्ही. लाईट जायच्या मग चालू केलं, 10 मिनिटात लाईट गेली. आता लाईट किती जाते? मला वाटलं 5ला जाते. सकाळी लवकर आली लाईट. काय करायचं, माल तर कसा फुगायचा सगळ्यात. माल असा लागलाय, सगळा माल लागला बागाला. याला पाणी फुल असतं. मी माल किती बागाला का झालंय? पाणीच नाही. पिव्यात पडायला लागले का ना. हां, पाणी फुल असलेलं महिन्याभर पेपर मारा येतो. तर किती माल आहे तुम्ही म्हणता माल नाही. अजून किती माल पाहिजे सांगा बघा. होय, माल एवढा माल असला कसला माल पाहिजे. कसं कसं आहे बघ. बघा हे कसं आहे. एका झाड्या गाठी माप पाहिजे द्या. नको आपण होय. माल पातळी मोठं तरी राही मोडल घ्या बांधा असं वर. हो किती हे झाडाला बघा. हे झाड केवढं आहे? आम्हाला किती लागलं? जवळजवळ 100 सेटिंग आहे. अजून त्याला कळलं गेलेलं सेटिंग चालू. 100-150 सेटिंग आहे त्याला सध्या. मासे आहे बघा. आणि ह्याला काय झालं? हो, आपल्याला पाणी नसल्यामुळे घात झाला. खोल पाडून झटकन पाणी लागलं नाही म्हणा. नळाला पाणी बंदच आहे. नळाचं पाणी आलं. होय, कसल्या गाठी त्या सुपर हिट गाठी आहेत असल्या. कर ना. असली पांढरी मुळे चालू बिल आहे बघा. इथे सगळं चालू आहे. उकरून बघा एका जागी. हाय, उकरून बघितले, सगळं बघितले. सुकले दिसते ना पाकळी जेव्हा बघा. एक सुकली पाणी नसल्याने ठसठस पाकळी. काय म्हणलं बाप? बघा झाड पाक म्हणजे पाक सुकून इदळ उभं राहते तशी जागेला. अशी पाक उभं राहते. कोमेजले झाड होते. तर इथनं खाली असं काय काय म्हणजे काय इथं झड कळे नाही. जेवढी होती तेवढी पाक पडली कळे. सगळी तुझा थापा ठेवलेला बघ. त्या थाप्याला काय आहे तिथं होय. त्याला किती कळी होते? त्या कळीत राहिली आहे बघ. बघा सेटिंग किती काय मोडते. थापा काढ मोडून. काढ. काय करायचं त्याला? कात्री काढायला लागते जी बाळ लागते. होय, असं सेटिंग आहे. तिथे पण जळलेलं वाटतं या वळीला फुल. बिघडलं 5-4 लाखाची बाग व्हायची ते सगळं पाणी वाचून. निम्यापासून खाली इकडं कळी निघाली की आता भिजवलं नाळ्या पाण्यामधनं भिजवली. भिजवलं निघल पण आता लांब गेलं ते. पुन्हा आता कळीन तर त्याला मोठं पाणी पुरायला पाहिजे. पाणी पुरते. पाणी पुराय काय झालं आता इथं मोर अजून महिन्याभरात पावसाच चालू झाला. पाऊस नाही ना मग लय अवघड आहे. सांगोला जायचं नाही ब्लाऊज. हिला तर ते एक दिवशी म्हणून घरी थांबू दे नाही. ब्लाऊज आणाय तर हाय, जम्पर टाकाय तर हाय, कुठं साड्या पिको तर करायच्या त्या काय ना काय. दररोज ते फिरून फिरून मी वैताग आलो. कामाला जातो घरी आलो ना. दुपारनं घरचं काम करायला नको. काय दुपारनं घरचं येळभर लोकांत काम करायचं
असल्या उन्हात 1:30-2 वाजते त्या कामं करायला. 2ला सुट्टी होती तिथनं यायचं घरी वाचा 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 काहीच त्या उन्हात ते भाकर खाय 3 वाजते त्या 3 वाजल्यावर पुन्हा दुपटी गुंडाळावी कोणीकडे सुटायचं. आता पोरीचं सांगोल तर हाय मग तर हाय कुठं तर साड्यात लग्न नाही म्हणल्यावर ना कसं असतं मग आता कोण करायचं मग कामाचं घरी जाऊन येळ बरं करण्याचे काम करून फिरलेलं बरं नाही. हे असलं काम आहे. ते आता 5 काल लग्न मिनिटं आहे साड्या फॉल लावल्या आता इथं बोळवणीला ती घेतलेली साडी काश्मीरची आहे ती आणायची फॉल करून ती ब्लाऊज शिवती म्हणजे ती बाई तासभर बसायला आणि झोपायला निघाला आणि त्याला मिळाला. असं झोपताही कुठं काय हे बरं असल्या या उन्हात ते कामात बी ऊन फिरायला गेले बी ऊन. कामावरून 1:30 वाजता आला जेवण करून झोपला घेऊ. आज एक लवकर आलो बाग संपली. रोज घरी यायला 3 वाजते ताई. हा काम बी करायला लागतंय घरचं बी करायला लागतं या तर नळाला पाणी आले बरं भिजवायची बाग मधली ही झाड तर पाकच मोकळं झाले ग कसं करायचं. चला जाव्या सांगोला आता शर्ट बांधूया लाईट बी गेली या काय तर जाऊन ब्लाऊज घेऊन जायचं आहे सांगोला. हो का ही शेळी माझी तांबडी. होय पैसे लय दिले तर बघा. ती शेळी आणि तिचं करडू आहे तेव्हा ती मोठं दिसतंय जरा. किती मोठं आहे. हे एक बारका इकडं तोंड करून त्यात सांगले माझं काय ती शेळी माझी ते शेळीचे पैसे तुम्हाला पोचले ना. माझं काय आहे. तुमचं काय हं. तुमचं ती बोकाड तेवढं. ती रात आता बस ती माझं बोकडते मग काय ए बाई होय शेळी म्या घेतली बघा. होय तिशी म्या साखरपुड्याला मंडपवाल्याला द्यायला 5,000 दिलं 5,000ला मित्र आणि आधी एकदा 5,000 दिलं तुम्हाला आज किती वेळ दिले तुम्हाला. तर त्याचं दर्शते ते माझं आधी बघा. वेळा ना आधी वेळा लाडक्या बहिणी झालेले पैसे घेतले तर तुला शेळी देते म्हणलं तर तुला काय नाही. तेव्हा ती शेळी दिली मला. होय 5,000 शिळ कोण दिलं. खाता ती पाठरोय बा खाली मुंडी घालून. ही पाठरू जर असलं एवढं घ्याय गेलं बाजारात तर 3,000 रुपयाला पाठवू जाते. अहो आधी घेतलं होतं पैसे. मग मला सांगा ही शिळी खाली पाठरू असली शिळी 17-18 शिळी कोण 5,000 देईल का. आणि आधी पैसे घेतले जरा खरं बोलत जा. आधी गेलं आधीच काय आहे. बुरी खायला नाही खात कडल नाही ते बोल. आता ती शेरड ती एक ही पाटरू एक होय. बोकाड बी तुझं आहे म्हण. ती बोकड माझ्या शिळी जाईल पण ती देवाला दिले तुम्हाला कापायला. नाही, असू दे 10-15 रुपये घे. खरं टाक इकडं बोरी झाड असे 15,000 रुपये घेते बोकडा आता. देवाला दिले कापायला धुळबाला कापायला. बघ केवढं मोठं झालं या 7-8 महिन्याच बोकड आहे. ती बोकडा ते काय म्हणलं तर माझं 10-12 हजाराला गेलं असतं ते बी तुम्ही लंपास केलं. असला माणूस असतो देईल तेवढं कमी जाय काय सर देत नाही. करडं इकली तरी नाही मला नुसती शरड तुझी म्हणायला काय करता. लेकीनं फ्रीज मधलं पाणी आणून दिलं बघा प्यायला बापाला. पोरं देते ते आणूनच देत गेलो कोण आणून दे. लेक नांदाय गेलो ना कोण आणाय. कशी ती पाटर माझी बघा. मला ठेवा थोडं पाणी. त्यातलं मोठं पाठरू आपलं आहे बघा. ती तांबडी शिळी समजा तुमचं जाय तिला का तिथे 4,500 दिलेत. 500 राहिले तेच राहिले दोन टाकायचं. 4.5 दिलं ना हजर घेत नाही तुम्ही मटण घेताना. मटण घेताना तेवढं मग 500 रुपये देऊन टाकायचं. तेवढं 500 रुपये काय तुम्ही ती मंडप वाल्या दारात जाऊस तर कसं म्हणलं तुला शिळे देत दे माझं पैसे एवढं कसं हे आहोत. हे अवघड आहे तुमचं. आता घ्यायचं राहत ना मग मला तुझी तुम्हाला पैसे बी नको. आता ती शिळी तेवढी माझी माझी शेळी बी नको. होय होय काय नको मला अकरीत कोणाच खायला आवडत नाही. मग शिळी आहे ना माझी. हा शिळी मला दिलेली ती. होय होय अजून 5,000 दे. 10,000 तुला असं का. तुम्हाला काय झालं तर शिळी नाही भाऊ पाठ